हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण डायरेक्टली जे आहे इथं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत 36 साईजसाठी. संपूर्ण कटिंग शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. इथं मी एक घेतलेला आहे अस्तर आणि आपण अस्तरचं ब्लाऊज जे आहे इथं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहे. पण याचे कदाचित 2 पार्ट आपण बनवणार आहोत, कारण एका व्हिडिओमध्ये संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जातो. तर तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर फोरटक्स ब्लाऊज जर तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजवर डायरेक्टली शिवायचं आहे तर तुम्हाला या पद्धतीने याचं कटिंग करावं लागेल. तर शोल्डर किती घ्यायचं, मुंडा उंची किती घ्यायची, उंची वगैरे कसं टाकायचं, फोरटक्सचं मार्जिंग कसं करायचं, त्यासाठी इथं बघू शकता मी अस्तर घेतलंय. उंची मी इथं टाकणार आहे इथं संपूर्ण 14 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करून घेऊ, म्हणजे 15 इंचावर मार्क करू. तर हे बघा 15 इंचाचं मी मार्किंग इथं करून घेतलं. ही झाली आपली उंची. आता इथून आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डर जर तुमचा डीप गळा असेल तर तुम्हाला इथं शोल्डर छोटं टाकायचं आहे. तर मी इथं 5.25 इंचाचं शोल्डर टाकणार आहे. बघा या पद्धतीने. आता इथं सरळ लाईन ओढून घेते उंचीवर. ही आपण उंचीवरती सरळ लाईन ओढून घेतली. आता जी मुंडा उंची आहे ती आपण इथं घेणार आहे. तर मी ती 5.25 इंच ठेवणार आहे. इथून परत एकदा 5.25 इंच मोजून घ्यायचं, सरळ लाईन इथं ओढून घ्यायची. आता इथं लाईन ओढून घेतल्यानंतर आपण इथून परत एकदा उंची व्यवस्थित चेक करून घेऊ. बघा खालीवर होऊन द्यायचं नाही, व्यवस्थित जे आहे लाईन मागं पुढं होऊन द्यायची, म्हणजे आपलं शोल्डर वगैरे जे आहे ना ते उतरत नाही. व्यवस्थित जी मापं आपल्याला घ्यायची ती व्यवस्थित आपली याच्यावरती टाकायची आहे. तर आपण इथं शोल्डर आणि मुंढा उंची टाकून घेतली. इथं घडी टाकायची. बघा सांगितलं 36 साईज आहे, 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. बघा 9 इंच आल्यानंतर त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच. शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता. आता इथं खाली लाईन ओढून घेते. तर आपण बॅक पार्ट काढून घेतोय. फ्रंट पार्ट पण आपण एकदा बॅक पार्ट कट केला की मग फ्रंट पार्ट आपण इथं कट करून घेऊ. तर मोंढ्याचा राऊंड द्यायचा आहे. तर मोंढ्याचा राऊंड हा आपण 1.5 इंचापासून देऊ आणि आता इथं शेप देऊ आपण मोंढ्याचा. बघा अशा पद्धतीने आपण हा मोंढ्याचा शेप देऊन घेतला. इथं संपूर्ण आपला बॅक पार्ट तयार आहे. आता मी याला कटिंग करून घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण सगळ्यात पहिला हा बॅक पार्ट कट करून घेऊ राहिलो. बघा अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट कट करून घेतला. आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्टसाठी आपण हा पार्ट जसा आपल्याला बसवता येईल तसा बसवायचा आहे. तर आपण या पद्धतीने पण बसवू शकतो. बघा या पद्धतीने वरच्या साईडला बाही छोटी असेल तर तुमची आरामशीर निघून जाईल. तर मी तर अशा पद्धतीने हे एकदा फिरवून घेते. बघा आपण या पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा. आता आपण इथं जसाच्या तसा हा पार्ट आखून घ्यायचा आहे. आखून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता बॅक पार्ट काढून घ्यायचा आहे. बघा हा बॅक पार्ट आता आपण साईडला ठेवून देऊ. आता याच्यावरतीच आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे.
तर त्यासाठी आपण इथं काय करणार आहे, हे बघा, तर ही जी बाजू आहे ही माझ्या साईडला आहे. आता आपल्याला इथं संपूर्ण जे काय माप आहे ती टाकून घ्यायची आहे याच्यावरती. तर याच्यासाठी आता आपण काय करू, गळा रुंदी घेऊ सगळ्यात पहिलं. बघा, इथून गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे. फ्रंट पार्ट आहे आपल्याला इथं गळा रुंदी मी ठेवणार आहे इथं 2.25 इंच. आता पुढून गळा टाकून घेऊ. मी 7.5 इंचावर गळा टाकणार आहे. शिवून 7 इंचाचा गळा तयार होईल हा. बराबर 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे इथं. आता इथं बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला पुढचा गळा. बघा, अशा पद्धतीने घेतला. आता इथं गोल गळा करून घेऊ. व्ही गळ्यामध्ये पण आपण हा गळा घेऊ शकतो. तर थोडासा असा पद्धतीने मी इथं गळा घेते. तुम्ही डीप गोल मध्ये पण असा घेऊ शकता, जसा पाहिजे तसा घेऊ शकता. तर अस्तरचं ब्लाउज आहे त्याच्यामुळं आपण इथं गळा थोडासा डिझाईन मध्ये पण टाकू शकतो. आता हा जो मोंढा आहे हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा, कारण की हा बॅकचा आपण काढलेला, आता आपल्याला फ्रंटचा काढायचा आहे. तर आपण इथं अशा पद्धतीने हे करून घेऊ आणि थोडासा खोल आकार देऊन घ्यायचा. जसं बॅकचा आपण 1.5चा घेतला, आता फ्रंटचा 1 इंचावर टाकून घ्यायचा आणि या पद्धतीने याला शेप देऊन घ्यायचा. तर हा आपला फ्रंटचा मोंढ्याचा राऊंड झाला. आता आपल्याला टाकायचं आहे 4 टक्सचं मार्जिन. 4 टक्सचं मार्किंग करताना आपल्याला इथं टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. तर मी थोडंसं फिरवून घेते, हे बघा. आता इथून आपल्याला टाकायचं आहे जिकडं आपला गळा आहे, या गळ्याच्या साईडने आपल्याला टाकायचा आहे छातीचा 10वा भाग 3.6 इंच. बघा या पद्धतीने. तर मी इथं 3.6 इंच, अर्धा इंच वाढवून पण घेऊ शकतो आपण. तर हा आपण इथं 3.6 इंचावर पॉईंट टाकून घेतला. आता वरच्या साईडला पण 3.6 इंच मी पॉईंट घेते वर. आणि इथं लाईन ओढून घेते. बघा, ही लाईन आपण ओढून घेतली. आता इथून आपल्याला घ्यायचंय 1.5 इंच. बघा, इथून मोजते मी 1.5 इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी इतकं अंतर आपल्याला इथं घ्यायचंय. अशा पद्धतीने हा आपला 1 टक्सचं मार्जिन झालेलं आहे. आता बाकीचे जे 3 टक्स आहेत ते याच पद्धतीने टक्स मारायचे. तर आपल्याला ह्या साईडला 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे आणि ह्या साईडला पण 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. आता वरच्या साईडला जो मोंढ्याचा राऊंड आहे इथून आपल्याला 2.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. तर आपल्याला हे जे 3 टक्स आहेत हे भेटलेले आहेत. आता आपण याला छान असं बघा, असं थोडंसं तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथून या पद्धतीने टक्ससाठी हे वाढवून घ्यायचं. म्हणजे इथं अर्धा इंचाचा टक्ससाठी याला असं हे करायचं टक्स मारण्यासाठी. तर बघा, मी इथं लाईन ओढून घेते आणि इथं पण त्याच पद्धतीने अर्धा इंचाचं टक्समध्ये आपल्याला जाणारच आहे. तर ही लाईन ओढून घ्यायची. आता इथं मोंढ्यामध्ये पण त्याच पद्धतीने लाईन ओढायची आणि इकडं सुद्धा याच पद्धतीने. आले लक्षात? या पद्धतीने हे 4 टक्सचं जेवढं पण मार्किंग ते आपलं झालेलं आहे. पण आता आपल्याला इथं वाढवावा लागेल माप. तर ती कशी वाढवायची ते पाहू. तर ह्या साईडला आपण अर्धा इंच वाढवून घेऊ. हुकलूक पट्टीच्या साईडला अर्धा इंच वाढवून घेऊ आणि हुकलूक पट्टीच्या साईडला पण अर्धा इंच वाढवून घेऊ. आता हे पॉईंट आपल्याला इथं खाली जोडायचे. हुकलूक पट्टीच्या साईडला नाही वाढवलं तरीही चालेल, पण ज्यांना पण पहिलं हुक लावल्यावर ब्लाऊज टाईट होतो त्यांनी अर्धा इंच ह्या साईडला वाढवून घ्यायचंय. ज्यांना टाईट होत नाही ब्लाऊज त्यांनी काय करायचंय आहे, असंच हा पॉईंट ह्या पॉईंटला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे अर्धा इंच वाढवलंय ते वाढवायचं नाहीये. झालं. आता त्याच्यानंतर इथं जे आपण
पाऊण इंच घेतलं, ते किती झालं 1.5 इंच. 1.5 इंचामधून आपण इथं अर्धा इंच ह्या साईडला वाढवलेलं आहे, तर उरलेला 1 इंच आपण फिटिंगच्या साईडला वाढवून घेणार आहे. अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं. आता हा जो मोंढ्याचा इथं आपल्याला टक्समध्ये मार्जिन जाणार आहे ते अर्धा इंच आपल्याला इकडं फिटिंगच्या साईडला वाढवून घ्यायचं. आता हे पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचे. बघा जोडले. त्याच्यानंतर खालच्या साईडला आता ही झाली आपली इथं इथपर्यंत उंची होती, बरोबर ना, ही उंची होती. तर आपण खालच्या साईडला सुद्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचंय. तर हे जे टक्स मध्ये आपलं जाणार आहे इथं परत इथं, तर ह्याच्यासाठी कपडा लागतो ना, मग फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच इकडं वाढवून घेतलं. आणि संपूर्ण हे जे मार्जिंग आहे आता हे कट करून घ्यायचंय आपल्याला. तर संपूर्ण जेवढं पण मार्जिंग वाढवायचं होतं ते आपण वाढवून घेतलं. जर तुम्हाला योगपट्टीवाला 4 टक्स ब्लाऊज बघायला आवडत असेल तर मग आपण त्याचा पण व्हिडिओ नक्कीच बनवू. तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी जो मोंढ्याचा राऊंड आहे तो आपण इथं कट करून घेऊ. फ्रंट पार्टचा खोल कट करून घ्यायचा आहे. बघा छान असं आपण कट करून घेतलं. खडूचं मार्जिंग आहे दुसऱ्या साईडला लगेच वटतं. आरामशीर तुम्ही या पद्धतीने याला असं हे करून थोडंसं त्याच्यावरती असं प्रेस केलं की बरोबर खडूचं मार्जिंग दुसऱ्या साईडला आरामशीर वटून जातं. हे बघा. तर हे जे मार्जिंग आहे हे जे मार्जिंग याच्यावर दिसतंय हे बरोबर आपल्याला इथं काय करायचंय सेम टू सेम काढायचंय. हे जे टक्स आहेत हे पण खूप महत्त्वाचे आहेत. तर हेच आपल्याला याच्यावरती वठवायचे. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण 4 टक्सचं जेवढं पण मार्किंग आहे ते करून घेतलं. आणि संपूर्ण आपण इथं व्हिडिओ बघितला, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बघितला. आता बाही कटिंग आहे. तर बाही कटिंगसाठी इथं तुमचा अस्तरचा कपडा किती उरलेला आहे किंवा ब्लाऊज पीसचा कपडा किती उरलेला आहे ते महत्त्वाचं आहे. आता इथे बाहीसाठी कपडा तुम्हाला सांगते किती आहे, तर 5 इंच आहे. म्हणजे 4 इंचाची बाही असेल तर तुमची आरामशीर याच्यामध्ये बाही निघणार आहे. म्हणजे 1 इंच कारण की याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. तर आपण इथं बाही काढून घेऊ लगेच. बघा इथं मी फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर बाहीची उंची टाकून घेतली. जशी आता 5 इंच आहे म्हणजे शिवल्यावर 4 इंच तयार होईल. तर इथून कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. 2.5 इंच कॅप हाईट घ्यायची. खालूनच आपल्याला कॅप हाईट मोजायची आहे कारण वरच्या साईडला हा दंडघेर असतो. जी काही आपली मुंड्याची साईड आहे तिथून आपल्याला 2.5 इंच मोजायचं आहे. आणि इथून असं 1 इंच अंतर सोडून बाहीला शेप देऊन घ्यायचा. आता याला आपण कट करून घेऊ. आता जो खोल भाग आहे तो पण आपण इथं कट करून घेऊ. आलं. तर आपलं संपूर्ण 4 टक्सचं जे पण आपल्याला कटिंग करायचं होतं ते आपलं संपूर्ण झालेलं आहे. आता जो ब्लाऊज आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर ह्या अस्तरसाठी आपल्याला हे ब्लाऊज कट करायचं आहे. तर मी याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ नक्कीच बनवाल नेक्स्ट पार्टमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.